नमस्कार मित्रांनो, आज आपण भूगोल पीवायक्यू सिरीजचा 5वा पेपर बघणार आहोत. गट ब परीक्षा 2018. तर यातला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? या ठिकाणी हेक्टर मध्ये दिले आहे. तर एक लक्षात घ्या, 100 चौरस हेक्टरचं 1 चौरस किलोमीटर होतं. जरी तुम्हाला किलोमीटर मध्ये डाटा माहित असला तरी त्यावर फक्त 2 झिरो ऍड करायची गरज होती. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे 307.70 लाख हेक्टर. ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. महाराष्ट्रामध्ये अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा आहे, त्यानंतर पुणे, नाशिक आणि सोलापूर. जर भारताचं क्षेत्रफळ विचारलं असतं तर ते असेल 32.87 कोटी हेक्टर. पुढचा प्रश्न आहे, कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर टिंब किमीने कमी झाले. सुमारे 756 किलोमीटरची ही रेल्वे लाईन महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यांमधून जाते आणि यामुळे मुंबई ते कोचीन मधलं अंतर सुमारे 513 किलोमीटरने कमी झालं. ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. महाराष्ट्रामध्ये या लाईनची 381 किलोमीटर इतकं अंतर आहे. त्यामध्ये एकूण 37 स्टेशन आणि त्यापैकी सर्वात शेवटचं स्टेशन म्हणजे माडुरे, जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं. तसेच या लाईनवर पहिली रेल्वे ही 26 जानेवारी 1998 मध्ये धावली, हेही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तेरणा, प्रवरा, मांजरा आणि भातसा. प्रवरा आणि मांजरा हे आपण ऐकलंय, तेरणा आपण ऐकलेलं नाही आणि भातसा म्हणजे ही कोकणातील नदी आहे. कोकणातील नद्यांचे नावे थोडे वेगळे असतात, त्यामुळे ते नाव लक्षात राहून जातं. तर भातसा ही उल्हास नदीची उपनदी आहे, जी की ठाणे जिल्ह्यातनं वाहते. तर ऑप्शन 4च आपला आन्सर असणार आहे. गोदावरी नदी बघितली तर तिच्या डाव्या साईडने पूर्णा, प्राणहिता जी की सर्वात मोठी उपनदी आहे, त्यानंतर इंद्रावती असेल 2 नंबरची नदी, त्यानंतर सबरी आणि मनेर. तसेच उजव्या साईडच्या बघितल्या, राईट हँड साईडच्या, तर त्यामध्ये प्रवरा, मांजरा आणि दारणा या महत्वाच्या नद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, टिंब गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे? कांडला, कोची, मांडवी वरीलपैकी नाही. तर कांडला आणि मांडवी हे दोघं गुजरातमध्ये येतात. पण जे भारताचे प्रमुख 13 बंदर आहेत त्यापैकी एक हे कांडला बंदर आहे, म्हणून ऑप्शन 1च आपला आन्सर असणार आहे. यालाच आपण दीनदयाळ बंदरही म्हणतो, जे की 1952 मध्ये बनवण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या 13 बंदरपैकी 2 बंदर आहेत. एक हे मुंबई आणि दुसरं आहे JNPT. त्यानंतर तमिळनाडूमध्ये यापैकी 3 बंदर आहेत आणि एक बंदर हे अंदमान निकोबार मध्ये, आणि बाकी किनारी राज्यांमध्ये प्रत्येकी एक बंदर आहे. तर अशा प्रकारे हे 13 बंदर आहेत, जे की आपण मागच्या पेपरमध्ये ऑलरेडी कव्हर केलेत. पुढचा प्रश्न आहे, जागतिक वारसा शिल्पस्थानात टिंब या लेणीची नोंद केलेली आहे? अजंठा लेणी, कार्ले लेणी, पित्तळखोरा आणि बेडसा. तर 1983 मध्ये भारतामधून अजंठा आणि वेरूळ या 2 लेण्यांचा समावेश या जागतिक वारसा शिल्पस्थानामध्ये करण्यात आला होता. तर आपला आन्सर असणारे ऑप्शन 1 अजंठा लेणी. त्यानंतर 1987 मध्ये
एलिफंटा केव्स हे पण यामध्ये समाविष्ट करण्यात आलं. भारतामध्ये एकूण 44 युनेस्को साइट्स आहेत, त्यापैकी 36 सांस्कृतिक, 7 नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि 1 मिक्स आहे. यापैकी 44वी साइट म्हणजे मराठा मिलिटरी लँडस्केप, युनेस्कोच्या कमिटीची जी 44वी बैठक होती, ती बैठक भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी पार करण्यात आली 2024 मध्ये. हे पण लक्षात ठेवा, यावरही प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे? तर याचं आन्सर असणारे आंध्र प्रदेश. ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. जिल्ह्यांपैकी विचारलं तर महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वात जास्त तलाव आहेत. जर विहिरी याविषयी विचारलं तर त्यामध्ये यूपीचा नंबर लागतो आणि महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर लागतं. आणि जिल्ह्यांपैकी अहमदनगर, त्यालाच अहिल्यानगरही म्हटलं जातं, याचा नंबर लागतो. पुढचा प्रश्न आहे, गोमित पार्थी भिल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? अकोला, बुलढाणा, धुळे, ठाणे. तर भिल तर सर्वीकडेच मिळतात, पण गोमित आणि पारधी हे धुळे नंदुरबार साईडला मिळतात. म्हणजेच ऑप्शन 3 आपला आन्सर असणार आहे. महाराष्ट्रामध्ये काही जमाती इतक्या कॉमन आहे की त्या सर्वीकडेच मिळतात. त्यापैकी थोड्याशा वेगळ्या म्हणजे यवतमाळ साईडला आपल्याला गोड, कोलाम, हलबा आणि आंध या प्रकारचे जमाती मिळतील. त्यानंतर कोकणामध्ये ठाण्या साईडला आपल्याला कोळी, वारळी, कातकरी, ठाकर अशा प्रकारच्या जमाती मिळतील. इतकं जरी माहीत राहिलं तरी एलिमिनेशनने प्रश्न सुटतो. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात टिंबटिंब जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. अनुसूचित जाती म्हणजेच SC. तर महाराष्ट्रामध्ये पुणे, त्यानंतर नागपूर आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा नंबर लागतो. तर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन 3 पुणे जिल्हा. जर टक्केवारी विचारली असती तर यामध्ये अकोला जिल्हा याचा नंबर लागतो. जर आपल्याला ST विषयी विचारलं तर त्यामध्ये नाशिक, नंदुरबार आणि पालघर या जिल्ह्यांचा नंबर लागतो. आणि यामध्ये टक्केवारीमध्ये नंबर 1 ला नंदुरबार जिल्हा येतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत, निलगिरी पर्वत, अरवली पर्वत. जर हे भारत आहे तर यामध्ये हा सह्याद्री पर्वत आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या बॉर्डरवर सातपुडा पर्वत आहे, या ठिकाणी अरवली पर्वत आहे आणि निलगिरी पर्वत या ठिकाणी येतो. तर निलगिरी आणि अरवली हे दोघं तर महाराष्ट्रामध्ये येतच नाही, तर हे आन्सर राहू शकणार नाही. त्यानंतर सातपुडा हा बॉर्डरवर येतो आणि सह्याद्री पर्वतामुळे काय होतं तर या साईडला पश्चिम साईडच्या नद्या आणि पूर्व साईडच्या नद्या ह्या वेगवेगळ्या होतात. तर आपला आन्सर असणार आहे सह्याद्री पर्वत. ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी टिंबटिंब नावाने ओळखली जाते. सायरस, ध्रुव, पौर्णिमा, अप्सरा. तर अप्सरा ही अणुभट्टी 1956 मध्ये UKच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये ट्रॉम्बे या ठिकाणी सुरू करण्यात आली.
आणि ही अणुभट्टी महाराष्ट्राचीच नाही तर आशियातली सर्वात पहिली अणुभट्टी मानली जाते। हिची स्थापना संशोधनासाठी करण्यात आली होती। तर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन 4। भारतामध्ये व्यावसायिक उपयोगासाठी पहिली अणुभट्टी ही 1969 मध्ये तारापूर हे पण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आली होती, हे पण लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा। एकीकडे जिल्हे दिलेत आणि तिकडे तालुका। नांदेड, जालना, बुलढाणा, यवतमाळ, भोकर, भोकरदन, उमरखेड, संग्रामपूर। आता जालनाचं मला भोकरदन माहिती आहे आणि नांदेडचं भोकर माहिती आहे, तर एचं 1 आणि बीचं 2 हे 4 मध्ये दिसतंय, हेच आपलं आन्सर असणार आहे। यानुसार बुलढाण्यामध्ये संग्रामपूर येतं आणि यवतमाळमध्ये उमरखेड येतं। तर 1 किंवा 2 माहिती असलं तरीही आपल्याला आन्सर पर्यंत पोहोचता येतं। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे टिंबटिंब जिल्ह्यात आहे। अमरावती व अकोला, नांदेड व परभणी, हिंगोली व वाशिम, यवतमाळ व रत्नागिरी। तर डोलोमाइटचा वापर मुख्यतः लोह पोलाद उद्योग मध्ये होतो। आपल्याला ऑप्शन मध्ये फक्त यवतमाळ आणि रत्नागिरी दिसतंय, ज्या ठिकाणी बऱ्यापैकी खनिज साठा मिळतो। नांदेड व परभणी या ठिकाणी पाहिजे तितका मिळत नाही। हिंगोली व वाशिम या ठिकाणी मिळत नाही आणि अमरावती व अकोला या ठिकाणी पाहिजे तितका मिळत नाही। तर ऑप्शन 4च आपला आन्सर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे। कोल्हापूर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला, तारकर्ली यासारखे सुंदर समुद्र किनारे आहेत, ज्या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग करता येते आणि अंबोली यासारखं हिल स्टेशन आहे। आणि म्हणूनच सिंधुदुर्ग हा पहिला पर्यटन जिल्हा मानला जातो। जर पर्यटन राजधानी विचारली तर त्यामध्ये औरंगाबाद किंवा संभाजीनगर या जिल्ह्याचं नाव येतं। पुढचा प्रश्न आहे, जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडल्या आहेत? बुलढाणा, परभणी, बीड, संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम, परभणी, नांदेड, बीड, संभाजीनगर, जळगाव, संभाजीनगर, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलढाणा। अशा प्रकारचे प्रश्न एलिमिनेशनने सोडवता येत असतील तर सॉल्व्ह करायचे, नाहीतर हा प्रश्न सोडून दिला तरी चालतो, कारण की यामध्ये जास्त डीप मध्ये विचारलंय। तर आपल्याला माहिती आहे की औरंगाबाद मधनं जालना हा वेगळा करण्यात आला होता, म्हणजे तो मध्यस्थानी असणार आहे हा जर महाराष्ट्र असेल तर। आणि या ठिकाणी नांदेड आणि उस्मानाबाद हे आपल्याला बॉर्डरवरचे जिल्हे दिसत आहेत। या ठिकाणी नांदेड आणि या ठिकाणी उस्मानाबाद किंवा धाराशिव असेल, म्हणजे सी आणि बी तर राहणार नाही। बुलढाणा, परभणी, बीड, संभाजीनगर हे याच्या अवतीभोवती आहेत। इथे संभाजीनगर, इकडच्या साईडला बुलढाणा, इकडे परभणी आणि इकडे बीड, म्हणजेच ए विधान बरोबर असणार आहे। तर आपला आन्सर काय असेल? ऑप्शन 1 फक्त विधान ए बरोबर आहे। तर अशा प्रकारे आपण आजच्या पेपरचे सर्व प्रश्न सॉल्व्ह केले आहेत। आय होप तुम्हाला समजले असतील।